आदिवासी भागात होळी सणाला सालाबादाप्रमाणे फाग मागण्याची प्रथा सुरू आहे। होळी सणानिमित्तानं बाहेरगावी असलेले रोजगार, नोकरी, चाकरमानी, कामधंदा निमित्तानं बाहेरगावी गेलेले ग्रामस्थ आवर्जून गावाकडे आले होते। सुरगाणा येथे होळी निमित्तानं दुर्गा देवीची 3 दिवस यात्रा भरली असून बुधवारी यात्रेचा दुसरा दिवस होता। या यात्रेत दूरवरून व्यापारी व्यावसायिक आले होते। यात्रेत शोभेच्या वस्तू, खेळणी, ज्वेलरी, नियमित वापराच्या घरगुती शेती उपयोगी वस्तू, कपडे, मिठाई, गूळ, खोबरे, वाटी, खजूर, टाळ्या, नवीन कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली। यात्रेचे आकर्षण म्हणजे चक्री पाळणे, रहाट पाळणे, मौत काकवा, मनोरंजक खेळ, टॅटू बनवणे याची रेलचेल होती। यात लाखो रुपयांची उलाढाल झाली। यात्रेत विविध लोककला, लोकसंस्कृतीचं दर्शन घडतं। संबळाच्या तालावर सटवाई, मर्याई, डोंबारी, मादळ नृत्य, पावरी नृत्याचं दर्शन घडलं। लोकरंजनासह लोककला सादर करत या भागात फाग मागितला गेला। कला सादर केल्यानंतर 5 ते 10 रुपये फाग मागितला जातो। ही प्रथा आदिवासी भागात अजूनही टिकून आहे। होळीच्या दिवसांपासून 5 दिवस बाजारात तसेच खेडोपाड्यात प्रत्येक घरी जात संबळाच्या तालावर डोंबारी, सटवाईचं नृत्य सादर करून फाग म्हणजे 5-10 रुपये मागितले जातात। आपल्या ज्येष्ठच्या नातेवाईकांकडे फाग आवर्जून मागितला गेला। लहान मुले यात पुढे होते। जन्मत न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट सुरगाणाहून।